जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग निकाल जी की भरती झाली होती. आपण बघितलं होतं एप्रिलमध्ये ऑलमोस्ट त्याचे फॉर्म आले होते, मुलांनी फॉर्म भरले होते आणि जुलैमध्ये त्याची एक्झाम झाली होती मित्रांनो. 8 तारखेपर्यंत काहीतरी एक्झाम झाली होती, एक्झॅक्ट डेट माझ्या लक्षात नाही आहे, पण तरी पण जुलै पूर्ण महिना धरून चाला तुम्ही. जुलै आणि ऑगस्ट कमीत कमी 2 महिने उलटून गेलेले मित्रांनो. तर त्याच्यानंतर आतापर्यंत रिझल्ट आलेला नाही आहे. 8 1 महिना तर 1.5 महिना झालेला आहे मित्रांनो. तर निकाल कधी लागणार आहे तर आपण तेच बघणार होतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण त्यांना डायरेक्ट कॉल केला होता तिथं आणि त्यांना आपल्याला माहिती दिलेली आहे. खूप कॉल केले पण कधी माहिती भेटली नाही. आजच्या ह्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला मी सर्व काही दाखवणार आहे, त्यांनी काय माहिती दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आपण बघणार आहोत निकाल लागणार कधी, त्याच्यानंतर रिस्पॉन्स शीट येणार की डायरेक्ट निकाल लागणार आणि तुमच्याकडे काय डॉक्युमेंट हवे आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला बघा, आपण पहिले तर काय बघणार आहोत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काय काय पाहिजे मित्रांनो. हे बघा, आवश्यक कागदपत्राची यादी, जेणेकरून तुम्हाला नंतर काय प्रॉब्लेम यायला नको. हे बघा, तुमच्याकडे नसतील तर व्यवस्थित आपले डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नंतर व्हेरिफिकेशनच्या टायमाला प्रॉब्लेम यायला नको. नाहीतर काय, आपला रिझल्ट ओकेमध्ये येणार आणि आपल्याजवळ हे कागदपत्र नसणार. त्यासाठी तुम्हाला हे बघायचं आहे. तर तुम्ही म्हणशान आम्हाला एक्झाम परीक्षेची निकालाची डेट माहीत पाहिजे, ते पण सुद्धा सांगणार आहे. हे पण इम्पॉर्टंट माहिती मित्रांनो, हे सांगतो. त्याच्यानंतर ते पण सगळं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. हे बघा, त्याच्यानंतर बघा, व्यक्ती ओळखपत्र तुमच्यासाठी काय काय हवे आहेत बघा. तर प्रवेशपत्र, ॲडमिट कार्ड, जे तुम्ही एक्झाम दिली ते सुद्धा तुम्ही जवळ ठेवा. त्याच्यानंतर अर्ज प्रिंट, ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा तुम्हाला तिथं हवं आहे मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही जवळ ठेवा. जर कुठे ठेवलं असेल तर व्यवस्थित आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ठेवा, कारण आता निकाल लगेच लवकर लागणार आहे. तर त्याच्यानंतर बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळख, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणती सरकारी फोटो ओळखपत्र एक तुमच्याकडे असलं तरी चालेल. आधार कार्ड, पॅन कार्ड जर तुम्ही तिथं अपलोड केलं असेल ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार मित्रांनो. त्याच्यानंतर 2 नंबर बघा, शैक्षणिक कागदपत्रे का द्यावं लागणार आहे ते बघणार आहोत आपण. SSC मार्कशीट प्रमाणपत्र, तुम्ही 10वीवर फॉर्म भरला तर हे 10वीचे कंपल्सरी आहे मित्रांनो. SSC मार्कशीट प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इयत्ता 12वी HSC मार्कशीट प्रमाणपत्र जर लागले तर, जर तुम्ही तिथं मेन्शन केलं असेल माझी 12वी झालेली आहे, ग्रॅज्युएशन झालेले आहे, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो. जर तुम्ही केले असेल माझी ग्रॅज्युएशन झालेले आहे तर तुम्हाला ग्रॅज्युएशनची डिग्री वगैरे सगळं सोबत बाळगावी लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इथं काय दिलं आहे, उच्च शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र दिली असेल तर ते आपण बोललो तेच. त्याच्यानंतर बघा, जातीविषयक कागदपत्रे लागू असल्यास, जर तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला काय काय पाहिजे ते पण बघा. जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, SC ST OBC VGNT, तर जातीचा दाखला सगळ्यांना कंपल्सरी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर असेल, तुम्ही तिथं यस केलं असेल तर ते घेऊन जाईल, नाही तर ते ज्यांची व्हॅलिडिटी नाही आहे त्यांना तर नंतर 6 महिन्याची मुदत भेटते. तुम्हाला 6 महिन्याच्या आत ते द्यावं लागतं मित्रांनो. त्याच्याच नंतर बघा, आरक्षण व इतर कागदपत्रे, आरक्षण व इतर लागू असल्यास नॉन क्रिमिनल प्रमाण OBC VGNT SBC साठी हे कंपल्सरी आहे. तुम्हाला हे नॉन क्रिमिनल हे आवश्यक आहे मित्रांनो. ज्यांनी दिव्यांग कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता मित्रांनो, दिव्यांग PWD प्रमाणपत्र योग्य स्वरूपात व वैद्यकीय दिलेले, याची पण व्हेरिफिकेशन होते मित्रांनो. आता बोगस सर्टिफिकेटमुळं काय झालेलं आहे, खूप आढळलेलं आहे. ज्यांनी बोगस सर्टिफिकेट काढलेले त्यासाठी ज्यांचे ओरिजिनल चांगले प्रूफ आहेत त्यांना ते दाखवावं लागणार आहे मित्रांनो. माजी सैनिक अनुकंपा प्रकरण असल्यास त्या संबंधित काय काय कागदपत्रे पाहिजे ते खाली दिलेले आहे. त्याच्यानंतर बघा, निवासी व इतर पुरावे, रहिवासी दाखला, तुम्ही तिथं डोमेसाईल सर्टिफिकेट वगैरे टाकलं होतं त्याचं आणि प्रूफ हे तुम्हाला सोबत ठेवायचे आहे. जन्मतारीख, डेट ऑफ बर्थचं जे सर्टिफिकेट असेल, बर्थ सर्टिफिकेट SSC सर्टिफिकेटवरूनच चालतो. त्याच्यानंतर बघा, विवाह प्रमाणपत्र, स्त्रिया नाव बदल असल्यास, जर तिथं तुम्ही नावात चेंजेस काही टाकले असतील स्त्रियांसाठी, लग्नानंतरचे नाव, पूर्वीचे नाव, तर तुम्हाला त्याचं ॲफिडेविट किंवा विवाह प्रमाणपत्र, आपण त्याला मॅरेज सर्टिफिकेट म्हणतो, हे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर सेवा संबंधित लागू असल्यास, जर कोणी ऑलरेडी सर्व्हिसला आहे मित्रांनो, त्यासाठी काय असतं, ऑब्जेक्शन NOC म्हणतो त्याला. जर आपण फॉर्म भरताना काय असतं, जर मी एका पदावर आहे ऑलरेडी आणि मला दुसरा फॉर्म फिलअप करायचं आहे, तिथल्या प्रमुखकडून
तिथलं जे ऑफिसर असतील आपल्यावरचे त्यांच्याकडून आपल्याला NOC सर्टिफिकेट घ्यावं लागतं. NOC सर्टिफिकेट असं असतं की मी दुसरी एक्झाम देतोय, तुमची नो ऑब्जेक्शन, काही ऑब्जेक्शन नाही आहे, त्यासाठी NOC सर्टिफिकेट हे कंपल्सरी असतं. त्याच्यानंतर अनुभव विचारले असल्यास अनुभव पाहिजे, याच्यात काय अनुभव वगैरे विचारलेला नाही आहे. त्याच्यानंतर आपलं आता फुल आणि फायनल डेट एक्झामची निकालाची डेट कधी ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा, त्यासाठी एक महत्त्वाची सूचना काय आहे, सर्व कागदपत्रे मूळ ओरिजिनल 2 झेरॉक्स प्रति घेऊन जाणे आवश्यक आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे मित्रांनो, आणि 2 झेरॉक्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे असतात. झेरॉक्स प्रतिवर उमेदवारी स्वाक्षरी असावी. तुमची स्वतःची अटेस्टेड तुम्ही करायची, सेल्फ अटेस्टेड लिहायचं आणि स्वाक्षरी करायची. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करताना दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष दाखवलेली कागद जुळणे आवश्यक आहे. जर तुम्ही तिथं दिलं असेल राम आणि तुम्ही इथं श्यामचं घेऊन चाललं सर्टिफिकेट, तसं चालणार नाही. तिथं राम असेल, स्पेलिंग मिस्टेक नको. स्पेलिंग मिस्टेक असेल कुठं तर आत्ताच ॲफिडेविट वगैरे काहीतरी बनवून घ्या. खूप मुलांचं काय असतं, फादरच्या नेममध्ये नाव वेगळं असतं, आपण चुकीनं फॉर्ममध्ये भरताना फिलअप करताना काहीतरी चुकलेलं असतं. त्यासाठी तुम्हाला ॲफिडेविट बनावं लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर लास्ट इम्पॉर्टंट माहिती की आपलं रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, निकाल कधीपर्यंत लागणार मित्रांनो. निकालची डेट काय आलेली मित्रांनो, आपण फोन लावला होता. कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथं कॉल रेकॉर्डिंग टाकणार आहे. तुम्ही तिथं जाऊन ती सगळी ऐकू शकतात. मी इथं यूट्यूबला वगैरे काही टाकलेलं नाही आहे, पण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आपला रिझल्ट हा 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान हा रिझल्ट लागण्याचे 99% चान्सेस आहे मित्रांनो. त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. त्यांनी म्हटलं आहे आमच्याकडं आता 2-3, कारण त्यांनी अधिकाऱ्यांनी विचारलं असता 2 ते 3 दिवसात IBPS कंपनी त्यांच्याकडं निकाल पाठवणार आहे आणि ते 25 ते 30पर्यंत हा तुमचा निकाल लावणार चान्सेस आहे मित्रांनो. आणि जे रिस्पॉन्सिट आहे मित्रांनो की डायरेक्ट निकाल लागणार आहे, तर इथं डायरेक्ट निकाल लागू शकतो मित्रांनो. निकाल म्हणजे एक लिस्ट टाकणार आणि ज्याला जास्त मार्क आहे, लिस्टसुद्धा येणार आहे निकालाची लिस्ट येणार, आणि ज्याला 45%पेक्षा कमी आहे मित्रांनो ते बाद होणार मित्रांनो. त्यांच्या लिस्टमध्ये नावसुद्धा असणार नाही आहे. आणि त्याच्यासोबत एक लिस्ट येईल, फायनल मेरिट लिस्ट येईल. याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल. ज्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये आले असतील त्यांना व्हेरिफिकेशनसाठी तिथं बोलवलं जाणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जे बी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, आपल्या टेलिग्राम चॅनलला ती रेकॉर्डिंगसुद्धा टाकणार आहे. तुम्ही तिथं जाऊन ऐकू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथून पुढं जी इम्पॉर्टंट माहिती हवी असेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला विचारू शकतात. प्लीज तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जी अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचले जाईल मित्रांनो. ही पण अपडेट आलेली, इतकी आपण व्हिडिओ टाकला का नाही, कारण आपल्याकडे आतापर्यंत अपडेट नव्हती. आता अपडेट आलेली 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान तुमचा रिझल्ट 100% लागणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. त्यासाठी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्रामला जॉईन करून घ्या मित्रांनो. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.